Thank you.
साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य साच सत्य साच सत्य साच करे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे
खरे नाम विठोबाचे धरे सत्य खरे नाम विठोबाचे बरे विठ्ठल 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 विठ्ठल
आमची बंधू श्री चरण ते श्री गुरुरायांचे नमस्कारून आता श्री गुरु चरण सरोज निज मनोमुकुर सुधारी बरनवर गुबार विमल जशो जोदायक फल चारी बुद्धिहीन तुम जानिते सूर पवन कुमार बर बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनलो मेरे पुकार पवन सुत विमति गावंदा पवन सुत विमति गावंदा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनलो पवन सुत विमति गावंदा पवन सुत विमति गावंदा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने अभय लोकी कीर्ती जाणे भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठा उठी तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा विठ्ठल पवित्र पावन इहदर या गावामध्ये अखंड चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहातील आज पहिला दिवस आहे म्हणून आपल्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगाद्वारे नामाचं महत्व सांगतात विठ्ठल विठ्ठल कारण आहे बाप का हे भगवंताचं नाम जे आहे का सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे मग याचा अर्थ काही खोटे पण असं महाराजांना सांगायचं आहे मग जे खरं आहे ते भगवंताचं नाम आहे ते भगवंताचं नाम जर आपण मुखोट घेतलं किंवा भोगलं तर त्याचं महत्व दुसऱ्या चरणामध्ये सांगतात येणे तुटती बंधने अभय लोकी कीर्ती येणे का ते जर नाम मुखोगत असलं आपल्या हृदयामध्ये असलं तर त्याच्याने जे भवभयाचं जे बंधन आहे ते तुटले जातं आणि अभय लोकी कीर्ती म्हणजे त्या एखाद्या मनुष्याला कसलंही भय होत नाही विठ्ठल आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज का भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठवतो म्हणजे आपल्याकडे जर भगवंता बद्दल भाव असेल तर त्याला लाभ सुद्धा भेटतो शेवटच्या चरणामध्ये सांगतात असा जर कोणी महात्मा असेल तर तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा अशा पद्धतीने ह्या अभंगाद्वारे तुम्हाला जगद्गुरु तुकोबा उपदेश करतात विठ्ठल म्हणून मायबाप सप्ताहातील आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा मज सारख्या पामराकडे या गावकऱ्यांनी सोपवली परंतु मायबाप मज पामर असे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी हुकुम धन्याचा चोपदार मी त्यांचा त्या पद्धतीने मायबाप हे कार्य संतांचं आहे गुरूंचं आहे त्यांच्या आशीर्वादाने आपण बोलणार आहोत विठ्ठल म्हणून स्थळ हनुमान मंदिर म्हणजे मार्गापैकी हिदरी कपराडा जिल्हा वलसाड गुजरात म्हणजे मायबाप
पेठ तालुका असेल, त्र्यंबक तालुका, गुजरात राज्य ह्या दोन्ही तिन्ही संगमावर हे गाव आहे आणि ह्या दोन्ही तिन्ही तालुक्यातील भाविक भक्त या सप्ताहासाठी जमतात. विठ्ठल म्हणून मायबाप आज ह्या ठिकाणी भव्य दिव्य जो हा मंडप आहे, मंदिर आहे, याला जागा आपल्या सैलू बाबा शंकररामा मुरे ह्या बंधूंनी जागा दान केलेली आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळायला हवं. कारण मायबाप जागा सहजासहजी कोणी एवढी दान देऊ शकत नाही. काही काही गावाला पाहतो आपण, एकच अवलेखन आडवं असतं, तिथून जर रस्ता निघाला तर पुढचे 10-12 शेतकरी त्यांचा फायदा होतो, पण तो मालक काय जागा द्यायला तयार होत नाही. म्हणून ह्या बाबांना जेवढे धन्यवाद दिले तरी ते कमीच होते. विठ्ठल म्हणून मायबाप ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व पंचक्रोशीतील वरिष्ठ गुरुबंधू, सर्व कीर्तनकार, प्रवचनकार आहेत, आमचे शुभम दादा आहेत, म्हणजे शुभम महाराज असे काही कलावंत आहेत का ते आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणजे काही तोड देता येणार नाही, पण आम्हाला सांभाळून घेतला एवढी विनंती आहे. म्हणून आमचे सिस्टीमवाले दादा असतील, सर्व तुम्ही वरिष्ठ गुरुबंधू आहात, म्हणून एकदा तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल श्री संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. मायबाप या दरी खोरीमध्ये ह्या संतांनी आपल्यावर उपकार केले म्हणून हे सत्कार्य होते. ह्या दरी खोरीमध्ये सद्गुरु रामदास महाराज बाबुल यांचे थोर उपकार आहेत, तसेच बापू बाबा देवरगावकर यांचे थोर उपकार आहेत. ह्या पट्ट्यामध्ये शेवकदास महाराज असतील, मंदाकिनी महाराज असतील, अनेक संतांनी जडमूळ जीवांना उपदेश केला आणि जो कळी काळाचा लाग आहे तो या हरिनामाने चुकवला. विठ्ठल म्हणून मायबाप हे सप्ताहातील चालू वर्ष हे 16वर आहे, 16व आहे, म्हणजे 16व वर्ष धोक्याचं असं महाराजांनी मगाशी प्रवचनामध्ये तुम्हा आम्हाला दर्शवलं. पण मायबाप 16व वर्ष धोक्याचं म्हणजे ते गाणं काढलेलं आहे ते आहेच, पण आपण जर हरी स्मरण करत असेल, हरी नाम स्मरण करत असेल तर 16व वर्ष असू द्या किंवा 17व कोणतेही असू द्या आपल्याला धोका नाही. म्हणजे हरिनाम गरजेचा,
नाही भय चिंता विठ्ठल. म्हणून मायबाप तुकाराम महाराज ह्या अभंगाद्वारे सत्य साच खरे नाम विठोबाची बरे हे तुम्हाला आम्हाला सांगता आहे. मग खोटं काय आहे मायबाप? तर खोटं हा संसार जो आहे हा खोटा, हा सर्व शास्त्रांनी निवडला म्हणजे संसार खोटा. संसार हा खोटा शास्त्र निवडीला सद्गुरु पाहिजे साक्षीला. एका जनार्दनी संसार हा खोटा, हरी नाम स्मरण करा कधी नये तोटा. विठ्ठल अजून कसा हा संसार आहे बाप का? हा संसार माऊली त्याचं वर्णन करते. लटिका व्यवहार हा संसार म्हणजे लटका आहे, वाया येल झाला हरिबिना, असा हा संसार आहे बाप. अजून कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. वाया दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. कमाय बाप, संसार हा मुळातच दुःखमय आहे, तर सुखाचा विचार कुठून? ह्या संसार दुःखमय संसारामध्ये सुखाचा विचार कुठून येणार आहे? तर सुख आपल्याला फक्त संत संघाशिवाय भेटणार नाही. म्हणून संतांनी हे दुःख निवारण्यासाठी काही उपदेश तुम्हाला आम्हाला केले. विठ्ठल म्हणून खरं काय आणि खोटं काय हे एकदा पाहू आणि नंतर पुढे जाऊ. मायबाप, जनक नगरीमध्ये जनक राजा, त्याला एकदा स्वप्न पडलं आणि तो जनक राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि रडू लागला. तेव्हा याला गडबडून जाग आली आणि सर्व जे विद्वान लोक होते त्याने सगळ्यांना त्याला पाचारण केले आणि त्यांनी प्रश्न केला, म्हणजे स्वप्नामध्ये मी भिकारी झालो आणि रडू लागलो, मग हे खरं का ते खरं? असा प्रश्न केला. पण मायबाप त्या विद्वानाला कोणालाही उत्तर देता नाही आलं. म्हणून ते विद्वान सगळे यांनी त्या राजाने बंदिस्त केले. विठ्ठल आणि एक कहोर नावाचा ब्राह्मण होता मायबाप, त्याचा मुलगा अष्टवक्र. ज्या वेळेस प्रश्नाची अडचण आली त्यावेळेस त्या अष्टवक्राने मायबाप त्या गर्भामधून त्याला उत्तर दिलं त्या बापाला. आणि त्या कहोर ब्राह्मणाला अतिशय त्याचा राग आला आणि त्याला शाप दिला. म्हणून तो 8 ठिकाणी वाकडा होता. तर मायबाप त्याला ती बातमी कळाली आणि हा जनक नगरीमध्ये राजाच्या दरबारामध्ये गेला. त्यावेळेस मायबाप त्या ठिकाणी सभा भरली होती आणि हा अष्टवक्र त्या सभेमध्ये जाता क्षणी
जे विद्वान होते त्या अष्टवक्राला हसू लागले. विठ्ठल म्हणून याने सर्व त्यांचं होऊन दिलं, हसू लागले. ते गपचूप याने ऐकलं आणि हा ते गप झाल्यानंतर हा हसू लागला आणि जनक राजा संतापला. अरे तू का बरं हसला? तर याने उत्तर दिलं का तुला जे विद्वान हसले, तू 8 ठिकाणी वाकडा आहे म्हणून ते तुला हसले, पण तू का हसला? तर मायबाप यांनी सांगितलं का तुम्ही जे ह्या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्नाचा उत्तर भेटला नाही त्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याकरता आलो. म्हणून मायबाप हा अष्टवक्र म्हणजे जवळजवळ 8 महिन्यामध्ये सर्व परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण झालेला अष्टवक्र हा त्या जनक राजाला उत्तर देऊ लागला का तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे खरं का ते खोटं, हे खरं का ते खरं? तर मायबाप त्याने उत्तर दिलं हेही खोटे तेही खोटे. विठ्ठल कायला थोडा प्रश्न पडला आहे, प्रश्नाचं उत्तर बरोबर नाही. त्याची लढीवाळ भक्त प्रेमळ भक्त होती, ती कसलाही थकवा न करता घरचा सर्व काम धंदा आटपून आणि भगवंताची पराकष्टा भक्ती अहोरात्र करायची म्हणून भगवंत तिच्यासाठी धावून यायचा. विठ्ठल का मायबाप भगवंत जनाबाईला सांगायचे का तुला जे दळण दळायला लागतं ना, सर्व काम करायला लागतं ना, जात्याच्या मुखी गालीते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी गालीते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी काही निमित्त फुंक्याला धरून राखायची तर सर्व काम हा भगवंत करत होता मायबाप. म्हणून तुझ्या कृपेने मज विठ्ठला काही नाही म्हणजे जनाबाईचा थकवा काय असेल नसेल तो भगवंत सर्व दूर करायचा. नवे नवे जनाबाई कचरा गोळा करायची तर भगवंत तो कचरा जो आहे तो भरण्याचं काम करायचा. विठ्ठल म्हणून भगवंताची जर भक्ती केली ना तुम्ही आम्ही तर
मायबाप भगवंत ऋण ठेवू शकत नाही. कारण भगवंताचं नाम आपण घेतलं तर त्याचा मोबदला हा भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हा आम्हाला तो लगेच सपूत करतो, म्हणजे त्याच्यावर ऋण ठेवत नाही. तर असे अनेक संतांची उदाहरण आहेत मायबाप. चोखोबाराय हा उठला सुटला हरी भजन करत होता. ह्या गावालाहून त्या गावाला, त्या गावालाहून त्या गावाला त्याचा हा नित्यक्रम होता. भगवंताचं स्मरण करणं आणि जगताला उपदेश करणं. त्याची पत्नी गरोदर असताना त्याच्या बहिणीला त्या पत्नीने सांगितले का तुझ्या बहिणीला घेऊन ये, माझे बाळातपणाचे दिवस हे जवळ आले आहेत. म्हणून तो चोखोबाला त्या बहिणीला आणण्यासाठी गेला, पण हा मात्र भजनामध्ये दंग झाला. विठ्ठल आणि हा इकडे ह्या गावाला त्या गावाला हा हरिभजनामध्ये दंग झाला. आणि भगवंताला मायबाप काळजी लागली का याला त्या बहिणीने त्याच्या बहिणीला बोलवण्याकरता घालवलं, पण हा तर इकडं माझ्या भजनामध्ये दंग झालेला आहे. तर मायबाप भगवंतानी त्या बहिणीचं रूप घेतलं आणि चोखोबाच्या बाईचं बाळात पण केलं. विठ्ठल भगवंताची जर भक्ती केली तर तो लगेच म्हणजे फेडून टाकतो, रूप ठेवत नाही. नाथरायाचं उदाहरण दिलं तर मायबाप श्री खंड्याच्या रूपाने त्याच्या घरी त्यांनी पाणी भरलं काय, त्याला त्या नाथरायांची आंघोळ केली काय, गंध उगाळला काय, असं संतांचं किंवा भक्ताचं ऋण भगवंत ठेवत नाही. विठ्ठल म्हणून बायबाप ह्या भगवंताचं नाम घेऊन तुम्हा आम्हाला जीवन मुक्त व्हायचं आहे. मायबाप आपण ह्या पृथ्वीवर जीवन मुक्त करण्यासाठी आलो, पण आपण ते विसरून गेलो आणि भलत्याच म्हणजे प्रपंचाचा जो गंजाळ आहे त्या गंजामध्ये आपण भरकटलो. विठ्ठल मग बंधन सोडायचं आहे भगवंताचं नाम घेऊन मायबाप. तर हे बंधन तोडण्यासाठी 2-3 प्रकार आहेत. ह्या जगतामध्ये माणूस 2-3 प्रकारचे म्हणजे मूर्ख, मुमुक्ष आणि मुक्त. विठ्ठल मग मूर्ख जे माणसं आहेत त्यांना हे भगवंताचं नामस्मरण कळत नाही. जसं का एखादी येडी असते, मग ती येडी माहेर असो का सासरी असो तिला सारखंच काही सासर किंवा माहेर हा फरक कळत नाही. विठ्ठल तसे मोक्ष जे आहेत ते ज्ञानी आहेत म्हणून ते म्हणजे ज्ञानी आहेत. मोक्ष जे आहेत ते ज्ञानी होतात आणि मुक्त जे आहेत ते भगवंताचं नामस्मरण करून ज्या जीवन मुक्त होतात. विठ्ठल एक उदाहरण घेऊ, म्हणजे एक नवीन राजा असा त्याची निवड झाली. मग त्या नवीन राजाने एक कायदा काढला का त्या राजाने असा कायदा काढला का जे तुरुंगात जे कैदी आहेत यांना सोडून द्यायचे. आणि त्याच्या बरोबर जो प्रधान होता त्यांनी त्याला प्रश्न केला का राजे तुमचा कायदा तुम्ही तुमच्या म्हणजे तुमची सत्ता आली म्हणून तुम्ही तो कायदा काढला, हा ठीक आहे, पण तुम्ही जे कैदी सोडाल ना तर अजून ह्या जगतामध्ये धुमाकूळ माजणार आहे. म्हणून ते जेलमध्ये गेले, ते असे तसे गेले नाही, काही ना काही खोड्या करूनच गेले, वाईट आहेत म्हणून गेले, म्हणून त्याला सोडणं उचित नाही. विठ्ठल मग हे करा, तुम्ही माझा सल्ला घ्या, मला अनुभव आहे. म्हणजे सत्ताधीश मंत्री संत्री काय ते बदलत असतात, पण त्याचे जे कारकून शिपाई काय असतात त्यांना सर्व अनुभव असतो, कुठं काय करायचं कुठं काय.
म्हणून प्रधानजींनी त्या राजाला विनंती केली का तुम्ही जरूर कैदी सोडा, पण आपण त्या झेलमध्ये बोर्ड लावू, ज्याला काय पाहिजे असेल ते मिळेल असा त्या झेलमध्ये आपण बोर्ड लावू. म्हणून ते राजा प्रधान एक लिहिणारा कारकून त्या झेलमध्ये गेले आणि बोर्ड लावले का ज्याला जे जे पाहिजे ते मिळेल. हा बोर्ड वाचल्यानंतर हजारो कैदी गोळा झाले आणि एकदम खुश झाले. म्हणजे काय काय मागायला लागले मायबाप. तर पहिल्या नंबरला आला, माझी विनंती आहे मी जे मागाल ते मिळेल का? सर्व मिळेल, फक्त तुम्ही मागा. पहिल्या नंबरचे आणि मागलं मला 2 शिकरीचे पाकिट दे. चालेल, त्याला 2 पाकिट दिले. दुसऱ्या नंबरला जो आला त्याने काय मागितलं मायबाप का मला झोप येत नाही, तर झोपायच्या वेळेस मला एक फक्त अशी बियर एखादी दे. ती बियरची पण मागणी पूर्ण केली. तिसऱ्या नंबरचा आला, हे जे इथं खाणं आहे हे बरोबर नाही, मला हॉटेल मधून पार्सल खाणं येऊ दे. ती पण मागणी पूर्ण केली. विठ्ठल आणि मायबाप हजारो कैद्यातून शेवट नंबरला एक कैदी आला. तो म्हणजे असा फसवेगिरीने जेलमध्ये गेलेला होता, कसलाही गुन्हा न करता. आणि त्यांनी विनंती केली का महाराज पाया पडतो, पण जे सांगाल जे मी सांगेल ते मला मिळेल ना? अरे मिळेल, तू काळजी कशाला करतो, हा बोर्ड काय साधा सुद्धा म्हणजे एरवी नाही लावला. तर त्यांनी सांगितलं का मी ह्या झेलमध्ये कसलाही गुन्हा न करता मी ह्या झेलमध्ये आलेले आहे, तर मला ह्या झेलमधून सुटका करा. मग आणि त्या जो शेवट नंबरचा जो कैदी होता त्याची त्या राजाने सुटका केली. विठ्ठल म्हणजे हा झाला दृष्टांत, त्याचा सिद्धांत असा आहे मायबाप, ह्या जगतामध्ये आपण भगवंताकडे मुक्त होण्याचा काही पर्याय शोधत नाही, तर आपण आपल्याला ज्या गोष्टी नश्वर आहेत त्या आपण भगवंताकडे मागतो. म्हणजे सुख मागतो, श्रीमंती मागतो. पण आपण कधी भगवंताकडे अशी विनंती केली का तुझं नाव मला माझ्या मुखामध्ये अखंड येवो आणि माझं जीवन मुक्त हो, अशी प्रार्थना आपण केली नाही. ती प्रार्थना फक्त संतांनी केली, म्हणून संत मुक्त झाले. विठ्ठल म्हणून मायबाप मुक्त कशा पद्धतीने होता येतं, तर तेच अभंगाचं दुसरं शेर. ह्या जगतामध्ये रामदास महाराज बागुल यांनी या भक्तीचा प्रसार केला आणि ते भक्तीचे गुणगान आज आपण मोठ्या उत्साहाने त्याचं वर्णन करतो. म्हणजे गागुला गागुला रामदास
मोठा केला म्हणजे त्यांनी कीर्ती केलेली आहे. नवे नवे बापू महाराज यांनी सुद्धा ह्या दरीखोरीमध्ये ह्या नामाचा प्रसार केला. आपले मंदाकिनी महाराज, अजून काय एक महाराज त्याचं नाव लक्षात नाही. ह्या साधू संतांनी म्हणजे ह्या भक्तीचा प्रसार केला, कीर्ती केली. म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये. म्हणजे अशी त्या साधू संतांनी कीर्ती केलेली आहे. म्हणून त्यांचं नाव आजरा अमर आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अजून संत कोणते मायबाप तर 12-13व्या दशकामध्ये हे निवृत्ती दादा, सोपन काका, ज्ञान दादा, मुक्ताई ह्या संतांनी मायबाप अपार कष्ट घेऊन आणि ह्या नामाचा प्रसार केला. नवे नवे जे भागवत ग्रंथ असतील, ज्ञानेश्वरी असतील, ह्या ग्रंथाचं म्हणजे जड भाषामध्ये पहिले ह्या लिहिले गेलेले ग्रंथ जे होते ते ग्रंथ त्यांनी मराठी भाषामध्ये केले आणि जडमूळ जीवांना याचं वाचन करता आलं. आणि ही भक्ती काय खरी आहे, खोटं काय आहे हे तुम्हा आम्हाला समजलं. विठ्ठल म्हणून ज्ञानेश्वर दादा तर मायबाप त्यांनी काय काय कीर्ती केली म्हणजे स्त्रीचा पुरुष केला, अजून मुके म्हणजे रेडा बोलवला, अजून पित्र म्हणजे पित्र गेलेले ते भोजनासाठी त्यांनी बोलवले. किती किती कीर्ती केली या जगतामध्ये ज्ञानदादानी. पण त्याच्या मागे मायबाप गुरुचा मोठा आशीर्वाद होता म्हणून हे ज्ञानदादाला शक्य झालं. म्हणून जास्तीत जास्त वर्णन ज्ञानदादाचं होतं आणि निवृत्ती दादाचं वर्णन कमी होतं. विठ्ठल. जसा काय एखाद्या मागून पडद्या मागून कोणीतरी असतो आणि पुढे तो असतो, तो एखादा बोलणार असतो, पण पडद्या मागून जो असतो त्याचं मार्गदर्शन हे मोठं असतं. तसं ज्ञान दादाला मार्गदर्शन हे निवृत्ती दादाचं होतं. जी जी कीर्ती केली त्याच्यावर आशीर्वाद त्या ज्ञान दादावर निवृत्ती दादांचा होता. म्हणून त्यांच्या चरणावर संत लोटांगण घालतात. विठ्ठल विठ्ठल. मायबाप का ज्या वेळेस ह्या भावंडांवर म्हणजे मुंजी करण्याचा जो अट्टहास म्हणजे साधू संतांनी सांगितलं का यांची मुंजी होऊन द्यायची नाही. साधू संत नाही म्हणजे ब्राह्मण जे आळंदीमध्ये होते त्यांनी या संतांना हिनवलं. म्हणजे हे संन्यासाची पोरं बुवा, यांना कसलाही म्हणजे भक्ती करण्याचा अधिकार नाही किंवा काही मागण्याचा म्हणजे पोट भरण्यासाठी मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. म्हणून ते आळंदीकर जे ब्राह्मण जे मोठे होते त्यांनी त्यांना खूप त्रास केला. विठ्ठल म्हणून हे चारही भावने त्या बेटावर जायचे आणि विचार करायचे, अरे ह्या मुंज्या बिंज्या कसल्या मुंज्या ह्या करायच्या, म्हणजे आपण भक्ती करायची, हे लोकांचा त्रास काढायचा एवढा, आपण तर पहिलेच मुक्त आहोत आणि हे कशासाठी खटाटोप करायची. तर शेवट सर्वात लहान मुक्ताई ही या मोठ्या भावंडांना उपदेश करायची. अरे सोपन काका, ज्ञान दादा, निवृत्ती दादा, तुम्ही बोलता ते खरोखर आहे, पण आपण जर असं ह्या जगताला कंटाळून समजा हारलो किंवा इथून निघून गेलो तर आपलं अवतार कार्य आपण कशासाठी आलोय तर ह्या जगताला उपदेश करण्यासाठी आलोय. म्हणून का हे जगताने कितीही आपल्याला त्रास देऊ दे पण आपलं जे कार्य आहे ते आपण सोडायचं नाही. विठ्ठल म्हणून ह्या संतांनी ह्या भूलोकावर काय मायबा तर तिन्ही जगतावर ह्या भक्तीचा झेंडा रोवला, उभारला.
उभारीला ध्वज तेही लोकावरी उभारीला ध्वज तेही लोकावरी उभारीला ध्वज तेही लोकावरी उभारीला ध्वज तेही लोकावरी ऐसी ऐशी चराचर कीर्ती ज्यांची का ह्या संतांनी महान कीर्ती कमावली. उभारीला ध्वज तेही लोकावरी ऐशी चराचर कीर्ती ज्यांची. दुसरं चरण काय आहे? अभंगाचं दुसरं चरण काय आहे? अभय लोकी कीर्ती जेणे. का ही कीर्ती काय आहे ही आपल्याला वर्णन करायची होती. मग ही संतांनी कीर्ती ह्या जगतामध्ये केलेली आहे. विठ्ठल म्हणून आपण मायबाप आपल्याला ह्या बंधनातून मुक्त हा जीव समजा आहे हा आधीच मुक्त आहे. पण ह्या जीवाला काही बंधन लागले म्हणून मुक्त होता परी बरे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मग मायबाप ह्या जगतामध्ये ज्या ज्या वस्तू दिसणार आहेत त्या सर्व नश्वर आहेत. म्हणून खरं आत्मतत्व आहे ते भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम ह्या साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवलं आणि खरं नाम आहे ते तुमच्या आमच्या पदरी पाडलं. विठ्ठल म्हणून हे नाम तुम्हा आम्हाला आज ह्या जागेवरती ऐकायला भेटत. तर हे सगळं ह्या इहदरीकर गावकरी जे आहे सर्व माता मावल्या लहान थोर मोठे लहान वृद्ध जवान सर्वांनी याला ह्या कार्याला हातभार लावलेला आहे. मायबाप काही माणसं म्हणजे ह्या कार्यासाठी किती किती कष्ट घेतात. माझ्यासारखा मायबाप येतो ह्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी करतो पण सेवा मात्र कवडीची नाही याला कसलाही अर्थ नाही. विठ्ठल इतरही जे आहेत काही काही स्वयंपाक करणारे आहेत, झाडझूड करणारे आहेत, फाट्या फोडणारे आहेत. तुम्हा आम्हाला तृप्त करतात मायबाप. मोठ्या म्हणजे बाहेरीने अन्नदान करतात. म्हणून भगवंत मायबाप ह्या गावकऱ्यांना सर्व तुम्हा भक्तांना म्हणजे आनंदात ठेवो, आशीर्वाद देवो हीच भगवंताकडे आपण मागणी करू. विठ्ठल म्हणून जीवन मुक्त होतो. पण आपण बळे बळे म्हणजे हे माझं ते माझं ह्या गोष्टीमुळे मध्ये आपण अटकलो. आणि खरं जे आत्मतत्व आहे आपण खरं नाम घेऊन जीवन मुक्त व्हायचं आहे तुम्हा आम्हाला हे मात्र आपण विसरलो आहोत. म्हणून आपण ह्या मायामध्ये अडकलो, मायाचा वारा लागला म्हणून जे मुक्त होतो पण ह्या मायाच्या स्पर्शामुळे जीवन मुक्त होण्याचं नामस्मरण आपण चुकलो. म्हणून मायबाप तुमच्या आमच्या मध्ये हे नाम उघड करण्यासाठी सद्गुरु रूपी गारुड्या रूपी म्हणजे गारुड्या जसा एखादा खेळ करतो सगळे लोक गोळा करतो त्या पद्धतीने तुम्हा आम्हाला गारुड रूपी गुरु आला आणि ज्ञानाचा उपदेश केला. गुरु गारुड्याला धावणी ज्ञान वैराग्याचे पाजलेले पाणी. अजून
विवेक नयन घातले नयनी सोहम शब्द वाजवी ध्वनी हो, पण ते कोणी ऐकतो का मायबाप? हा गुरु ह्या परपंचामधून बाहेर काढण्यासाठी धावून आला, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. म्हणून जीवनामध्ये सद्गुरु शिवाय सुटका नाही किंवा तरुण उपाय नाही. म्हणून सद्गुरु वाचूनी सापडलेला सोड धरावे पाय आधी आधी. मग गुरुला शरण गेलो तरच हा भवसागर तरुण जाता येईल. अन्यथा ह्या भवसागरामध्ये म्हणजे नदीच्या भोवऱ्यामध्ये आपण फिरणार आहोत विठ्ठल. म्हणून मुक्त आपण आहोत, पण काही मायामुळे विसरले आहोत. म्हणजे जसा काय एखादा भुंग्याचा दृष्टांत घ्या. भुंग्याला ती लाकूड तोडण्याची शक्ती आहे, पण तो कोमल त्या पाकळ्यामध्ये ते सुगंधाला भुलला आणि त्याच्यात तो म्हणजे मरण पावला. कारण लाकूड तोडण्याची एवढी शक्ती असून त्या कोमल पाकळ्यामध्ये त्या सुगंधाला तो भुलला आणि मरण पावला. तसं आपण भगवंत आपल्याला भगवंतांनी ह्या जीवन दिलेलं आहे, तर त्याचं नाम घेऊनच हे जीवन मुक्त करायचं आहे. तर ते आपण विसरलो विठ्ठल. म्हणून हे नाम आहे, हे तुम्हा आम्हाला संत जाग करतात आणि नामाच्या द्वारे उपदेश करतात का भगवंताचं नामस्मरण करा, नामस्मरण करा आणि जीवन मुक्त करा. कारण स्वर्गीचे अमर जे आहेत त्यांना हे भगवंताचं नाम घेता येत नाही. म्हणून ह्या मूर्ती लोक कशासाठी येतात? तर नारायण नामे होऊन जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ किती मायबाप. तर ह्या कीर्तनाने ज्ञानदान दिलंच आहे, अन्नदान दिलेलंच आहे, पण 3 प्रवचनकार 4 कीर्तनकार तर दर दिवशी बाबा ज्ञानदान भेटणार आहे. तर काही माझ्यासारख्याला काही येत नाही, पण काही बोल सद्गुरूचे म्हणजे असे निघतात, तर ते आपल्या फायद्याचे होणार आहेत विठ्ठल. म्हणून मायबाप कसं मुक्ता होता येईल, तर तेच तुकोबाऱ्या सांगतात अभंगाचं 3 भावनाच्या गाठे भावना का मायबाप भगवंताचं नाम हे खरं पटवून दिलं आपल्याला साधू संतांनी, पण भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठाउठी. मग आपल्याकडे भाव खरंच आहे का भगवंताबद्दल? तर मायबाप भावाशिवाय देव आकळले जात नाही. भावाविन देव नकळे संदेह. अशा पद्धतीने देवाबद्दल भाव जर असला तर तो भगवंत आपल्याला म्हणजे आपलासा करता येतो. कारण राजाला कलेने संतुष्ट करता येतं, बायकोला पैशाने खुश करता येतं, आणि भगवंताला भावाने आपलंस करता येतं विठ्ठल. पण मायबाप आपल्याकडे जो भाव आहे तो अहम भाव आहे, अद्वैत भाव आहे.
द्वैत भाव आहे, म्हणजे दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट विचार आहेत. अहम भाव म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये अहमपणा आहे, अहंकार आहे. म्हणून भगवंत हा आपलासा होऊ शकत नाही. साधू संतांकडे जो भाव आहे तो अद्वैत भाव, म्हणजे त्यांच्या आपल्याबद्दल संतांकडे काहीही द्वैत भाव नाही. ते आपल्याला सरळ मार्ग काय आहे तो सांगतात. पण काही काही यांच्याकडे द्वैत भाव म्हणजे काहीतरी वेगळा मार्ग सांगायचा आणि भुलवण पाडायची. पण खरं संत आहे ते त्यांच्याकडे अद्वैत भाव म्हणजे कसलाही द्वैत भाव नाही. सरळ उपदेश जड जीवांना करतात आणि मुक्त होण्याचा मार्ग सांगतात. विठ्ठल म्हणून भाव मायबाप आमच्या शबरी मातेकडे होता भाव. ती तरुणपणामध्ये तिचा घर सोडून गेली, म्हणजे त्या काही गोष्टी ते दावण घेऊन ते काही नाही, फक्त उदाहरण सांगतो मी. ती तरुणपणी त्या राजातून निघून गेली आणि एक गुरु आश्रमावर राहिली आणि अपार सेवा केली. मायबाप सेवा करून करून म्हणजे तरुण होती तर म्हातारी झाली, म्हणजे पार खाली वागली, तोपर्यंत विश्वास ठेवला. मायबाप आपल्याला गुरु भेटले, आपल्याला नाम मंत्र दिलेला आहे, पण आपण ते व्यवस्थित नाम घेत नाही आणि गुरुला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल चुकीच्या पद्धतीने आपण ते नामस्मरण करतो, काही अनुभव येत नाही आपल्याला, म्हणून आपण काही नाही, मग हे असंच असत तसंच असत, म्हणजे आपला भाव नाही, त्याच्यावर आपला विश्वास नाही, म्हणून त्याची काही प्रचिती येत नाही. म्हणून मायबाप ब्राह्मण असेल, तीर्थ असेल, गुरु असतील, वैज्ञानिक असतील, ते ह्या गोष्टी जसा जसा भाव असेल तसा तसा त्या माणसाला अनुभव येतो. विठ्ठल म्हणून सबरी मातेला त्या गुरुनी सांगितलं का तू ही सेवा करत राह, कधी ना कधी तुला भगवंत भेटेल. तर ह्या बोलावर विश्वास ठेवून ठेवून मायबाप तरुण होती तर पार सेवा करून करून वाकली आणि एक दिवस भगवंतानी शबरी मातेला दर्शन दिलं. शबरी माता दर दिवशी त्या झाडेत वाट झाडायची आणि आजच राम येतील, उद्याच राम येतील अशी वाट बघायची. कधी एकदाचा राम भेटल आणि कधी ह्या कुटियाचं पावन होईल. मायबाप मग ती तिन्ही कुटी बांधली, कुटिया बांधलेली ती कुटी नाही तर ह्या कुटीचं म्हणजे राम दर्शनाने ती शबरी माता पावन झाली. विठ्ठल भगवंत भावाने आचरता येतो, सेवेने भगवंत आपलासा करता येतो.
मग ह्या परमार्थामध्ये गोष्टी आहेत, म्हणजे भाव अद्वैत भाव साधकाकडे पाहिजे, अजून प्रेम भाव पाहिजे. प्रेम भावाने भगवंत आकळता येतो. सुदामाकडे प्रेम भाव होता माझा. त्याची पत्नी सांगायची सुदामाला, तुझा मित्र खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे तू का काही मागत नाही. तर सुदामाला माहिती होतं भगवंत काय देणार नाही, सगळं जे जे मागितलं ते देईल. पण त्याचं सुदामाला वर्म माहित होतं का भगवंताचं नामस्मरण करून जीवनमुक्त व्हायचं आहे आपल्याला. तर हे परपंचित गोष्टी मागून या जीवनाचा उद्धार होणार नाही. म्हणून सुदामाने भगवंताकडे काहीही मागितले नाही. फक्त भगवंत म्हणजे सुदामाला त्या राजाने किती किती त्रास दिला, त्याला बेड्या काय घातल्या, म्हणजे त्याला चटके काय दिले, पण नुसतं फक्त कृष्ण 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 असा तो सुदाम ते नामस्मरण करायचा. आणि तीच दया भगवंताला येऊन आणि सुदामाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. विठ्ठल विठ्ठल भगवंताला काहीही लागत नाही. काही म्हणजे पूजा अर्चासाठी लाडू पेढे काही लागत नाही. फक्त काय लागतो का भाव. देव कशाचा भुकेला आहे, एक भावाचे कारण भावाची कारण तुका म्हणान विठोबाची. तुकाराम महाराज ही देवाची शपथ घालून तुला आम्हाला उपदेश करतात का भगवंताला फक्त भाव लागतो. भगवंत भावाचा भुकेला हाती दिसता त्यांना. म्हणून मायबाप सर्वांनी एकदा भगवंताचं नाम स्मरण करा. विठोबार खुमाई Bye.
विठ्ठल मायबाप भगवंताचं नाम खरं आहे खोटं आहे काय आहे कसं आहे हे अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी तुम्हा आम्हाला सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे मग खोट्या कोणत्या गोष्टी आहेत खरं काय आहे हे अभंगातून तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून भगवंताचं नाम खरं आहे आणि हे खरं नाम संतांनी मायबाप तुम्हा आम्हाला उजाळा देत करून दिला म्हणून त्या संतांचे घोर उपकार तुम्हा आम्हावर आहेत म्हणून त्या संतांचं भजन करा निवृत्ती राय निवृत्ती राया निवृत्ती राया